मागील भागात आपण पाहिलं. प्लीज आता तरी सांगा श्रुती कुठे आहे ते, शौर्य म्हणाला. नाही सांगू शकत, अधिकराव म्हणाले. तसं आम्ही तिला वचन दिलं आहे. आम्ही काहीच करू शकत नाही. रागातच अधिकराव त्यांच्या रूममध्ये निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ कावेरीबाईही निघून गेल्या. आप्पासाहेब आणि अक्कासाहेबही निघून गेले. राहिला तो एकटा शौर्य. प्लीज श्रुती, कम बॅक, आय लव्ह यू, शौर्य जोरातच ओरडला आणि तिथेच खाली बसला. आता पुढे. शौर्य पुरता सैरभैर झाला होता. चित्राने केलेली फसवणूक आणि श्रुतीचा विरह, सगळ्याचा त्याला भयंकर त्रास होत होता. शौर्य त्याच्या रूममध्ये गेला आणि श्रुतीचं कपाट त्यानं उघडून पाहिलं, पण ते पूर्णपणे रिकामं होतं. शौर्याचे डोळे पाण्यानं भरले होते. श्रुतीचं हसतं खेळतं लहान मुलासारखं वावरणं त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागलं. शौर्य तिथेच बेडजवळ खाली बसला जिथे श्रुती झोपत होती. तिथेच बसून वेड्यासारखा हात फिरवत आडवा झाला. ये ना ग श्रुती, नाही जगू शकत मी तुझ्याशिवाय, प्लीज एकदा माफ कर ना, असं म्हणून शौर्य पुन्हा रडू लागला. श्रुतीला आठवत शौर्य तिथेच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी उशिराच त्याला जाग आली. कालचं सगळं आठवून त्याला स्वतःचाच राग येत होता. तो उठला आणि त्याचा आवरून खाली आला. कालपासून तो उपाशीच होता म्हणून कावेरीबाईंनी त्याची समजूत घालून त्याला जबरदस्ती नाश्ता करायला लावला. पण शौर्याच्या घशाखाली काही घास उतरत नव्हता. तो उठला आणि पुन्हा स्वतःच्या रूममध्ये गेला. त्यानं ते पाकिट घेतलं आणि रागातच खाली आला. कावेरीबाई त्याला विचारत होत्या की तो कुठे निघाला आहे, पण तो काहीच न बोलता घरातून बाहेर पडला आणि त्याची बाईक घेऊन चित्राच्या घरी गेला. शौर्य चित्राच्या घरात शिरल्याबरोबर चित्राला जोरजोरात हाका मारू लागला. शौर्याच्या आवाजानं मिथिलेशराव त्यांच्या रूममधून बाहेर आले. जानकीबाईही किचनमधून धावतच बाहेर आल्या. चित्रा मात्र तिच्या रूममध्ये कानाला हेडफोन लावून मस्त गाणी ऐकण्यात दंग होती. मिथिलेशराव खाली आले आणि त्यांनी शौर्याला काय झालं म्हणून विचारलं. शौर्य खूपच रागात होता. आधी तुमच्या लाडक्या लेकीला खाली बोलवा, तो म्हणाला. जानकीबाईंनी त्यांच्या नोकराला चित्राला बोलवायला पाठवलं. थोड्याच वेळात चित्रा खाली आली. हे बेबी, तू कधी आलास? चित्रा अगदी लाडात येऊन शौर्याशी बोलत होती. तो मात्र रागात तिच्याकडे पाहत होता. त्याचे डोळे आग ओकत होते. त्याचा अवतार पाहून ती थोडी घाबरली. काय झालंय? मिथिलेशरावांनी पुन्हा शौर्याला विचारलं. काय झालंय ते तुमच्या लेकीला विचारा, शौर्य जरा चढ्या आवाजात बोलत होता. हे बघ, शांत हो, मिथिलेशराव त्याला म्हणाले. शांतपणे जे काही झालंय ते सांग. शौर्याने रागात ते पाकिट मिथिलेशरावांच्या समोर फेकलं. काय आहे हे? त्यांनी शौर्याला विचारलं. उघडून बघा म्हणजे समजेल, शौर्य म्हणाला. मिथिलेशरावांनी ते पाकिट उघडलं आणि त्यातले फोटो काढून बघितले. फोटो पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचा चेहरा पाहून जानकीबाई पुढे आल्या आणि त्यांनी त्यांच्या हातातील फोटो घेतले. त्याही शॉक लागल्यासारखं ते फोटो बघत होत्या. त्यातली चिठ्ठी काढून शौर्याने मिथिलेशरावांच्या हातात दिली. चिठ्ठी वाचताना त्यांच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या होत्या. ते पाहून चित्रा पुरती घाबरली होती. ते जोरातच ओरडले, चित्रा. त्यांनी ते फोटो चित्राकडे फेकले आणि म्हणाले, काय आहे हे? फोटो पाहून चित्रा पुरती गोंधळली. ते डॅड म्हणजे ते काय ते? मिथिलेशरावांनी आवाज वाढवला. तशी चित्रा जोरजोरात रडू लागली. रडून काही होणार नाही. तू लग्न केलंस आणि आम्हाला एका अक्षरानंही सांगितलं नाहीस. अजून काय काय लपवून ठेवलं आहेस आमच्यापासून? आणि हा मुलगा कोण आहे? मिथिलेशराव खूपच भडकले होते. चित्रा असं काही करेल असं त्यांना अजिबात वाटलं नव्हतं. डॅड, तो, चित्रा रडत रडत बोलत होती. कोण तो? जानकीबाईंचा आवाज आता चढला होता. लग्नाच्या दिवशी पळून गेलीस ते ह्याच्याच करता का? सगळ्या जगासमोर आमचं नाक कापलं होतंस. ते बरं श्रुती होती म्हणून आमची अब्रू तरी वाचली, पण नाही, हे नसते उद्योग करून आमची अब्रू शेवटी तू घालवलीसच. जानकीबाई रागारागात चित्राला बोलत होत्या. कोण आहे हा, सांगणार आहेस का? मिथिलेशरावांनी पुन्हा तिला विचारलं. मग चित्रानं त्यांना सगळं काही सांगितलं. तो मुलगा तिचा कॉलेजचा मित्र संदेश होता. चित्राचा आणि त्याचं कॉलेजपासून अफेअर होतं, पण त्याची परिस्थिती बेताची असल्यामुळं चित्राच्या घरचे परमिशन देणार नाहीत हे चित्राला माहीत होतं. म्हणून तिनं त्याच्याशी पळून जाऊन लग्न केलं. पण तो एक नंबरचा अय्याशी करणारा निघाला. जोपर्यंत तिच्याकडे पैसे होते तोपर्यंत दोघांनी मजा केली. पैसे संपले की त्यानं स्वतःचे रंग दाखवायला सुरुवात केली. त्यामुळं त्याला वैतागून चित्रा त्याला सोडून तिच्या आईवडिलांकडे आली होती. कशावरून हेही खरं सांगत आहेस? शौर्य तिला म्हणाला.
शौर्य, मी खरंच सांगतेय रे, मी चुकले. तुझं प्रेम मला कधीच कळलं नाही, ती रडत रडत बोलत होती. पण आता मला समजलं आहे की तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ते. तू लवकर श्रुतीला डिवोर्स दे. मीही संदेशला डिवोर्स देतीये. आपण दोघं लवकरात लवकर लग्न करू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रे. तिचं बोलणं ऐकून मिथिलेश रावांना काहीच कळेना. काय बोलतीये ही? कळतंय का हिला? लग्न म्हणजे काय खेळ वाटतो का तुम्हाला आजकाल? आज केलं आणि उद्या मोडलं. मिथिलेशराव बोलत होते की चित्रामध्येच बोलली. शौर्य श्रुतीला डिवोर्स देतोय आणि लवकरच आम्ही लग्न करणार आहोत. ते ऐकून मिथिलेशरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ते आता शौर्यावर गरजले. शौर्य, काय ऐकतोय मी? डिवोर्स देणार होतो, पण आता नाही, समजलं? शौर्यही चढ्या आवाजात बोलला. भले श्रुतीचं आणि माझं नातं अजून सुरू झालं नाही. आम्ही दोघे एकमेकांपासून लांब गेलो असलो तरी माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. गेल्या काही महिन्यात श्रुतीनं चित्राची जागा घेतली आहे आणि मी वेड्यासारखा तिच्यावर प्रेम करतोय. पण माझी श्रुती मला सोडून गेली आहे. कुठे गेली आहे कोणीच सांगत नाही मला. शौर्याचे डोळे आता पाणावले होते. गेली? अरे, पण तुझं माझ्यावर प्रेम आहे. चित्रा बोलत होती की शौर्यमध्येच बोलला. आहे नाही, होतं. लहानपणापासून तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करत होतो. कधीच दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचार माझ्या डोक्यात आला नाही. तू सोडून गेलीस तरीही मी श्रुतीच्या जवळही फिरकत नव्हतो. श्रुती माझ्यावर प्रेम करत राहिली. तिला जमेल तेवढं सगळं ती माझ्यासाठी करत होती, पण मलाच तिची कदर नव्हती. मी मूर्खासारखा तुझ्यासारख्या मुलीच्या प्रेमात पडलो, जिला नात्यांची कदर नाही, प्रेमाची कदर नाही. तू मलाच काय, तुझ्या जन्मदात्या आईवडिलांनाही फसवलं आहेस. इथून पुढे तुझं तोंडही पाहायची माझी इच्छा नाही. शौर्य रागातच बडबडत होता. मिथिलेशराव मात्र हे सगळं ऐकून निशब्द झाले होते. त्यात श्रुतीला त्यांनी त्यांची मानसकन्या मानलं होतं. तिच्याबाबत असं काही घडेल त्यांना सहन झालं नव्हतं. शौर्य मिथिलेशरावांच्या जवळ जाऊन बसला आणि त्यांना म्हणाला, काका, प्लीज तुम्ही त्रास करून घेऊ नका. कसा त्रास करून घेऊ नको सांग ना. पोटच्या मुलीनं फसवलं आणि श्रुती, जिनं आमची अब्रू वाचवली, तिच्या आयुष्याचा आमच्यामुळं खेळ झालाय. निरागस आहे रे ती पोर. शौर्य, तू असा वागशील हे जर मला आधी माहीत असतं तर मी स्वतःची बदनामी पसंत केली असती. आमच्यामुळं ते लेकरू किती काही सहन करत होतं. तिच्याही काही अपेक्षा असतीलच ना. तिची स्वप्न आम्ही मारली. खूप चुकीचं आहे हे सगळं. कुठे आहे माझी लेक? एकदा भेटून तिची माफी मागायची आहे मला. मिथिलेशराव बोलत होते तोच शौर्य म्हणाला. तेच माहीत नाही. डिवोर्स पेपरवर सह्या करून निघून गेली, मला एकट्याला सोडून. बोलताना शौर्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. आता कशाला रडतोस? मिथिलेशराव शौर्याला म्हणाले. जेव्हा होती तेव्हा तिची कदर केली नाहीस. तुला काय वाटलं मला काहीच माहीत नाही? अधिकनं मला सगळं काही सांगितलंय. बरं झालं ती गेली, सुटली तिचं स्वतंत्र आयुष्य जगायला. मिथिलेशरावांचं बोलणं ऐकून शौर्य हडबडला. म्हणजे काका, तुम्हाला माहीत आहे माझी श्रुती कुठे आहे ते? हो, आणि मी ते तुला कधीच सांगणार नाही. तसं मी अधिकला वचन दिलंय. शौर्य आता पुरता हताश झाला होता. मान खाली घालून शौर्य चित्राच्या घरातून बाहेर पडला आणि समुद्रकिनारी जाऊन बसला. 1 वर्षानंतर. आता पुढे. शौर्य श्रुतीसाठी तळमळत होता. दिवस कॉलेजमध्ये जात होता, रात्र मात्र तिच्या आठवणीत त्याला खायला उठत होती. आजकाल त्याचं सिगरेट ओढण्याचं प्रमाणही वाढलं होतं. त्याच्या एका चुकीमुळं श्रुती त्याला कायमची सोडून निघून गेली होती. शौर्य आज नेहमीप्रमाणे कॉलेजला निघाला होता. रस्त्यात सिग्नलवर त्याला बुलेट दिसली. सेम श्रुतीच्या बुलेटसारखीच, पण त्यावर एक लेडी ऑफिसर त्याला दिसत होती. शौर्याचं राहून राहून लक्ष त्या बुलेटकडे जात होतं. सिग्नल सुटला तशी त्या बुलेटची बाजूची गाडी पुढे गेली आणि त्याला त्या बुलेटचा नंबर दिसला. शौर्य मनात श्रुतीच्या बुलेटचा नंबर आठवू लागला. आता त्याची पक्की खात्री झाली की ती बुलेट श्रुतीची आहे. पण त्यावर लेडी ऑफिसर पाहून शौर्याला काहीच अंदाज येत नव्हता. शौर्याने त्याची गाडी त्या बुलेटच्या मागे घेतली. साधारण अर्ध्या तासानं ती गाडी एका पोलीस स्टेशनसमोर उभी राहिली. शौर्याने पटकन त्याची गाडी एका बाजूला लावली. तोपर्यंत ती लेडी ऑफिसर आत पोलीस स्टेशनमध्ये गेली होती. शौर्य त्या बुलेटजवळ गेला आणि त्या बुलेटवरून हात फिरवू लागला.
शौर्याने पुन्हा बुलेटचा नंबर पाहिला. श्रुतीच्या बुलेटचा नंबर आणि तो नंबर एकच होता. म्हणजे ही बुलेट श्रुतीचीच असणार, तो मनातल्या मनात म्हणाला. शौर्य तसा दिसायला हँडसम होता. डोळ्यांवर गॉगल होता. बाहेर उभे असलेले पोलीस शौर्यकडे पाहत होते. तो पटकन पोलीस स्टेशनमध्ये शिरला, पण श्रुती त्याला कुठेच दिसेना. तिथल्याच एका शिपायाला त्यानं हाक मारली आणि श्रुतीविषयी तो चौकशी करू लागला. त्या शिपायानं श्रुतीची केबिन शौर्याला दाखवली. श्रुती तिच्या केबिनमध्ये तिचं काम करत होती. शौर्याने तिला "मे आय कम इन मॅडम" असं विचारलं. तिनेही मान वर न करताच त्याला "येस कम इन" असं म्हणून परवानगी दिली. "बोला, काय कंप्लेंट आहे?" श्रुती त्याच्याकडं न बघताच म्हणाली. "ते माझी बायको हरवली आहे," शौर्य म्हणाला. आवाज ओळखीचा वाटला म्हणून श्रुतीने मान वर करून पाहिलं. त्याला पाहता क्षणी श्रुती उठून उभी राहिली. शौर्य आणि श्रुती दोघेही एकमेकांकडे वेड्यासारखे फक्त बघत होते. तिचा फोन वाजला. त्या आवाजानं दोघेही भानावर आले होते. श्रुतीनं काही न बोलताच फोन उचलला. खिडकीजवळ जाऊन कोणाशी तरी ती थोडा वेळ बोलली आणि तिनं फोन कट केला. आता ती वळली आणि तिनं शौर्याला बसायला सांगितलं. श्रुतीला पाहून शौर्याला मनातून खूप आनंद झाला होता. "सर, ते म्हणजे तुम्ही तुमची कंप्लेंट बाहेर शिपाई काका आहेत त्यांच्याकडे नोंदवा." श्रुतीला जास्त बोलता येत नव्हतं. शौर्य मात्र तिच्याकडे एकटक बघत होता. "ते काय आहे ना," शौर्य म्हणाला. "1 वर्षापूर्वी माझी बायको हरवली होती, पण आत्ताच मला ती सापडली आहे." श्रुतीने चमकून शौर्याकडे पाहिलं. पोलीस इन्स्पेक्टरच्या वेशातली श्रुती अजूनच डॅशिंग दिसत होती. शौर्य फक्त वेड्यासारखा तिला पाहत होता. तिचे ते लालबुंद ओठ त्याच्या काळजाचा ठाव घ्यायचे. कोणताही मेकअप न करता श्रुती कायमच सुंदर दिसायची, तशी ती आजही दिसत होती. त्यात तिच्या चेहऱ्यावर आज त्याला एक वेगळंच तेज दिसत होतं. "सर प्लीज, हे पोलीस स्टेशन आहे. तुम्हाला काय म्हणायचंय ते मला नाही समजलं." श्रुती ही तितक्याच आत्मविश्वासानं शौर्याशी आता बोलू लागली. "मला कळतंय हे पोलीस स्टेशन आहे ते. श्रुती, मला तुझ्याशी बोलायचंय," तो म्हणाला. "आपण बाहेर कुठे जाऊ शकतो का?" शौर्याने विचारलं. "काम सोडून माझ्या वैयक्तिक कारणासाठी तुम्हाला भेटता येणार नाही आणि तसंही आता भेटून काय होणार आहे?" श्रुती निराश होऊन शौर्याशी बोलत होती. "एकदा भेट ना, मला बोलायचं आहे तुझ्याशी," शौर्य केविलवाणा चेहरा करत म्हणाला. "ठीक आहे," श्रुती म्हणाली. "संध्याकाळी 8 नंतर मी फ्री असेन, तेव्हा भेटू आपण," श्रुतीने शौर्याला सांगितलं. "कुठे भेटायचं ते सांगा," ती त्याला म्हणाली. "सांगतो. तुझा फोन नंबर दे. आता मलाही कॉलेजला जायला उशीर होतोय." "फोन नंबर नको," श्रुती म्हणाली. "तुम्ही सांगा, मी येते तिथं भेटायला." "इतकाही विश्वास नाही आहे का?" शौर्य तिला म्हणाला. आता मात्र तिचा नाईलाज झाला. तिनं शौर्याला तिचा फोन नंबर दिला. फोन नंबर घेऊन शौर्यही लगेच निघून गेला. त्याचं नेमकं काय चाललंय ते तिला कळत नव्हतं. ट्रेनिंगवरून आल्यानंतर ते जॉईन होईपर्यंत एकदाही तिनं शौर्याच्या घरातल्यांना साधा एक फोनही केला नव्हता की शौर्याच्या आयुष्यात काय चाललंय ते तिनं विचारलं नव्हतं. ह्या सगळ्यापासून शक्य तेवढं ती लांब राहिली होती. त्याच्या बोलण्याचा अजूनही तिला संदर्भ लागत नव्हता. विचार झटकून ती तिच्या कामाला लागली. श्रुती भेटल्यामुळं शौर्याला कमालीचा आनंद झाला होता. आज तो खूप खुश होता. शौर्याने श्रुतीला एका रेस्टॉरंटचा ॲड्रेस सेंड केला होता. ती तिचं काम संपवून साधारण 8:15पर्यंत त्या रेस्टॉरंटजवळ पोहोचली. शौर्य तिचीच वाट पाहत होता. ती येताच ते दोघे आतमध्ये गेले. शौर्याने आधीच टेबल बुक केलं होतं. "काय घेणार?" शौर्याने तिला विचारलं. तिला कळत नव्हतं शौर्याशी कसं बोलावं. "तुम्ही जे मागवाल ते," ती त्याला म्हणाली. दोघेही अनोळखी असल्यासारखे एकमेकांसमोर बसले होते. शौर्य डोळे भरून तिला पाहत होता. आता तिनं व्हाईट जीन्स आणि पिंक कलरचा टॉप घातला होता. साधीच, पण त्यातही ती त्याला सुंदर दिसत होती. शेवटी तिनंच बोलायला सुरुवात केली. "सर, तुम्हाला काही बोलायचं होतं ना?" "हो," तो म्हणाला. "कशी आहेस?" तिनं हसून त्याला "छान" असं उत्तर दिलं. श्रुती खूप अवघडली होती. नेहमी शौर्यासमोर मस्ती करणारी श्रुती आज शांत होती. "सर प्लीज लवकर बोला ना, घरी बाबा वाट पाहत असेल," श्रुती त्याला म्हणाली. "आपल्या घरी कधी येणार आहेस?" शौर्याने तिला विचारलं. श्रुतीने गोंधळून शौर्याकडे पाहिलं. "सर, ते घर माझं नाही आता," श्रुती त्याला म्हणाली. "असं का बोलतेस?" तो तिला म्हणाला. "सर, ज्या दिवशी डिवोर्स पेपरवर सह्या केल्या त्याच दिवशी आपलं नातं आणि त्या घराशी माझा संबंध कायमचा संपला. आणि तसंही तुमचं चित्राशी लग्न झालंय ना, मग आता काय हे सगळं?"
तुझ्या एकटीच्या सह्या करण्यानं आपलं नातं नाही संपत श्रुती. म्हणजे? श्रुतीने शौर्याला विचारलं. श्रुती, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी चित्राशीही लग्न नाही केलंय. श्रुती, जे झालंय ते सोडून दे. खरंच खूप प्रेम करतोय ग मी तुझ्यावर. पुन्हा परतून ये ना. आपलं नातं नव्यानं सुरू करू. सगळे तुझी वाट पाहत आहेत. सर, ते आता शक्य नाही, श्रुती त्याला म्हणाली. पण का? शौर्य तिला म्हणाला. इतक्यात प्रसादचा फोन श्रुतीला आला. तिनं फोन उचलला आणि ती म्हणाली, हां बोल प्रसाद. प्रसादचं नाव ऐकून शौर्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पण तो मनातून स्वतःला शांत करत होता. प्रसादशी बोलणं झाल्यावर श्रुती शौर्याला म्हणाली, सर, मला निघावं लागेल, एक अर्जंट काम आहे. श्रुती, प्लीज ऐकून घे ना. शौर्य काकुळतीला येऊन बोलत होता. आपण नंतर बोलू, असं म्हणून ती पटकन उठून निघून गेली. शौर्य हताशपणे श्रुतीला जाताना बघत होता. मनातून तो खूप चिडला होता. सगळ्यात जास्त राग त्याला प्रसादचा येत होता. त्याच्या मते नेहमीप्रमाणे तो श्रुती आणि त्याच्यामध्ये आला होता. रागातच त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या होत्या. त्यानं दिलेली ऑर्डर कॅन्सल केली आणि तोही त्याच्या घरी निघून गेला. झोपेने जणू संपच पुकारला होता. रागाच्या भरात त्यानं काहीच खाल्लं देखील नव्हतं. त्याने सिगारेट घेतली आणि तो बाल्कनीत जाऊन बसला. का श्रुती, प्लीज एकदा माफ कर ना. त्याची मनातल्या मनात बडबड सुरू होती. रात्रीचे साधारण 1:30 वाजला होता. त्यानं फोन काढला आणि श्रुतीचं स्टेटस पाहू लागला. स्टेटस पाहून शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. नो श्रुती, हे नाही होऊ शकत. शौर्य डोक्याला हात लावून बसला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.